प्रबोधिनीचं ग्रामीण महिलांमधलं काम याला साधारणतः 1995 नंतर विशेष गती आलेली दिसते. दारूबंदीच्या आंदोलनानंतर महिलांना विधायक काम काय द्यावं, त्यांना एकत्रित असं करण्याचं काम म्हणून बचत गटांची मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. पण त्यातून काही स्वतःला उत्पन्न मिळावं यासाठी काही तांत्रिक कौशल्य शिकवण्याची गरज होती. त्यावेळेला हर्षाताई किरवे प्रबोधिनीच्या कार्यकर्त्या या महिलांना शिवणकाम या शिकवत असत. आणि मग 2-3 कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या हितचिंतकांना सांगून काही शिवण यंत्र मिळवली आणि त्यातून काही वर्ग शिवणाचे सुरू झाले. या सुमाराला महाराष्ट्र फाउंडेशन ही जी अमेरिकेतली संस्था आहे भारतीय लोकांची, त्यांच्या संपर्कातून फ्लॉरिडा अमेरिका येथे राहणारे डॉक्टर सुभाष पुराणिक म्हणजे डॉक्टर सौ वासंती पुराणिक हे दाम्पत्य प्रबोधिनीच्या संपर्कात आले. त्यांच्या एका भारत भेटीमध्ये त्यांनी प्रबोधिनीच्या पुण्यातल्या केंद्राला भेट दिली. तसंच ते खेड शिवापूर या प्रबोधिनीच्या ग्रामीण कार्यामध्ये सुद्धा पाहणी करायला आली. त्यातून ही कल्पना निघाली की तिथे महिलांना काहीतरी स्वयंरोजगाराचं शिक्षण द्यावं, यासाठी एखादं तंत्रनिकेतन उभारता येईल का, अशी चर्चा झाली. डॉक्टर पुराणिक हे भारतामध्ये आपल्याला मातृभूमीसाठी काही काम केलं पाहिजे या तळमळीने वारंवार भारतात जे काही दरवर्षी यायचे, त्यात आरोग्याच्या क्षेत्रामध्ये अगदी अरुणाचल प्रदेशापर्यंत जाऊन सेवा हे करायचे. परंतु महिलांसाठीचं हे काम हे उभारण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून एक खोली बांधून देण्याचं त्याने ठरवलं आणि इसवी सन 2000 साली त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामसीता पुराणिक तंत्रनिकेतन अशी वास्तू खेड शिवापूरला उभी राहिली. घायपातापासून वाख हा कसा काढता येईल आणि त्या वाखाच्या शोभिवंत वस्तू दिवाणखान्यामध्ये सुद्धा वापरता येतील अशा हे करण्याचं काम या महिलांनी त्या भागामध्ये सुरू केलं. तिथपासून मग वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकवायला प्रारंभ झाला आणि हे काम हळूहळू सुवर्णाताई गोखले यांनी अंगावर घेऊन त्याची अनेक उपकेंद्र ही तयार केली. महिलांसाठी हा वर्ग रामसीता पुराणिक म्हणून वर्ग चालू केलेला आहे. या वर्गामध्ये ग्लास पेंटिंग वगैरे, वारले पेंटिंग, मणिकाम, शिवणकाम आणि इतर असे वर्गांचे नवीन वर्ग जे आत्ता प्रामुख्याने पार्लर वर्ग नवीन सध्याला चालू आहे, असे वर्ग 24 वर्ष झालं महिलांसाठी आपण इथं घेतो आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडनं आपण उत्पादन करून घेतो इथं रामसीतामधून आणि त्यांना कर्नावळ म्हणून त्यांना पैसे पण आपण त्याच्यासाठी देतो. तर या महिला इथं येतात वर्गांसाठी. तर त्या वर्गांसाठी आल्यावर इथं जरा मोकळेपणाने जरा बाहेर पहिल्यांदाच पडल्यामुळे मोकळे होऊन जराशी बोलतात आपल्याशी. त्यांचं मोकळ्या झाल्यामुळे त्यांना कामाची पण जास्त म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळते आपल्या इथं येऊन. एवढं असं म्हणजे आपल्या इथं येऊन महिला स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहतात. माझी खूप इच्छा होती म्हणजे की 25 वर्षापूर्वी सुद्धापासून की आपल्या खेड्यातल्या बऱ्याच स्त्रियांना वोकेशनल काय म्हणायचं कौशल्य विकास शिक्षण मिळावं, तसे आपण थोडं काय म्हणजे करू शकू. त्या कल्पनेने ही सुरुवात झाली. मग प्रबोधित जाऊन भेटलो तेव्हा असं करता येईल. मग आई वडिलांच्या नावानं हे सुरुवात झाली. 25 वर्षापूर्वी उद्घाटन झाले. माझी आई होती, तिनं रिबन काढून मला त्याला खूप त्याच्या चांगल्या आठवणी आहेत. हे असंच सर्व स्त्रियांना मदत होत राहो, त्यांची उन्नती होत राहो अशी देवाची प्रार्थना करतो.